न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर शहरातील मौलाना आझाद कॉलनी करीमी मस्जिद परिसरातील नागरिकांनी परिसरातील महावितरणाच्या डीपी अत्यंत बिकट अवस्थेत असल्यामुळे वारंवार वीज खंडित होत होती। वारंवार संबंधित खात्याला फोन लावले, तक्रार केली, मात्र महावितरणकडून डीपीला लागणारे सामान नसल्याचं कारण पुढे करण्यात आलं असलं तरी डीपी दुरुस्ती होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी वर्गणी गोळा करून डीपीतील वायर, नवीन वस्तू, फ्यूजची दुरुस्ती करून घेतली असल्यामुळे महावितरणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय आणि त्यामुळे हा शहरामध्ये चर्चेचा विषय बनला। साल भर से पड़ेली थी, इसको कोई देखने को वारिस नहीं था। हमने 10 वक्त जाके बोले इंजीनियर को, इसको उसको लाइनमैनों ने बोला टेंडर दिया ला, सामान नहीं, इसका कुछ नहीं किया नहीं। फिर हमने मजबूर होके सब लोगों से, गरीबों से, इससे उससे हमने 100 रुपये वर्गनिक जमा करे। वर्गनिक जमा करके इसको 7,000 रुपये खर्चा आया इसको। हाँ, फिर लाइनमैन के हाथा पैरा पड़े, फिर लाइनमैन को बुलाए और ये काम करके लिए हमने। ये हाल है हमारे वार्ड का। हाँ, अब देखो क्या पोजीशन है इसकी। एक तो नाले वाले आते नहीं 6-6 महीने, उनको माई बोई को फोन करना पड़ता, माई बोई बोलते वो दूसरों को भेजता वो, और हमने नगर पालिका में जाना, नाले वाले को बोलना, फिर नाले निकालने वाला आता, नल वाले को फोन करना, नल वाला पानी छोड़ता। हाँ, खाली यहाँ बोलने को है मैं नगर सेवक है, मैं ये है, मैं वो है। हाँ, तुमच्या वार्डाचे लोकप्रतिनिधी काय म्हणतात? लोकप्रतिनिधी काय, कुठे आहे लोकप्रतिनिधी? तर बेवारशी जसं वाढ झालेलं आहे। हा, कोई वाढ स्वदेशी न्यूजसाठी अहमद खान पठाण, जिंतूर।